9वीतील गोखले हायस्कूलमधील विद्यार्थिनी MSAT म्हणजेच पूर्व व्यवसाय शिक्षणमधील शेती पशुपालन विभागातील शेती फार्ममध्ये आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत. बघा इथे किती मस्त पालेभाजी आली आहे. नमस्कार. आणि ह्या आहे आमच्या शेतीच्या मॅडम. चला तर मग मी तुम्हाला आता आमचा शेतीचा सुंदर असा प्लॉट दाखवला आहे. आता आमच्या शेतीविषयक सहकाऱ्यांची मतं जाणून घेऊया. हा माझा सहकारी प्रतीक. ह्याला काय वाटतं हे आपण त्याला विचारूया. तसा मी कधी शेतीत काम केलेलं नाही आहे. आमच्या साईवेळेने आम्हाला शेतीत काम करण्याची आवड निर्माण केली आहे आणि हे सगळे माझे मित्र आता शेतीत आवडीने काम करतात. चला तर आपण आता माझ्या दुसऱ्या सहकारीकडे जाऊया. हा प्रणव दळवी. ह्याला विचारूया ह्याला शेतीबद्दल काय वाटतं. मला आधी शेती करायला खूप अवघड वाटायचं व मला आधी शेती करायला येत नव्हती, पण आमच्या शेतीवाल्या मॅडमने आम्हाला शेती करायची खूप हसत खेळत शिकवली. आम्हाला असं वाटायचं नाही की आम्ही शेती आज आमच्या शालेय पोषण आहारासाठी आमच्या मार्गदर्शक शिक्षिका व माझे सहकारी भाजीपाला काढत आहोत. बघा आम्ही झाली का पोषण आहाराची ऑर्डर? हो झाली. आम्ही आता थोडीशी लागते ती आम्ही वरती घेऊन जातो. फक्त मुळे धुवा, बाकी सगळी भाजी धुवून येशील करून हा झाला आमचा मुळ्याचा प्लॉट. चला तर मी आता तुम्हाला आमच्या लाल माठच्या प्लॉटकडे घेऊन जाते. इकडे ये. आता हा आमचा सहकारी. ही भाजी आम्ही शालेय आणि आजकाल आपण बघतो की सेंद्रिय शेतीला खूप महत्त्व आहे आणि ही सेंद्रिय पद्धतीने केलेली भाजी तब्येतीलाही खूप चांगली असते. चला तर आता आपण आपल्या लाडमाठच्या प्लॉटकडे जाऊया. ही भाजी पूर्णपणे तयार होण्यास 15-20 दिवस लागतील. आम्ही आमच्या भाजीची लागवड अशाच पद्धतीने केली आहे की एक भाजी संपेपर्यंत दुसरी भाजी तयार होईल व कोणत्याही भाजीची नासाडी होणार नाही. अजून हवी आहे का विचारून विचार अजून काढायची आहे का? आम्ही ऊर्जेचा पॅनल बसवला आहे. ह्याचा उपयोग विजेच्या कुंपणासाठी होतो. इथेच बघा इथे माणसं असून सुद्धा माकडांचा त्रास किती आहे तो. दुसरं म्हणजे आम्ही इकडे सुद्धा मुळा भाजी केली आहे व बाजूला झाडं असल्यामुळे त्यांची पानं शेतीत भाजीत पडू नये म्हणून आम्ही इकडे वरून शेडनेट लावला आहे व त्या साईडला सुद्धा शेडनेट लावला आहे. आम्हाला भाजी करताना जंगली प्राण्यांचा त्रास होतो, त्यामुळे आम्ही वरून जसं शेडनेट लावलंय तसं बाजून सुद्धा शेडनेट लावलंय. तुम्ही बघू शकता. आणि ह्या भाजीला लागणारं सेंद्रिय खत म्हणजे गांडूळ खत सुद्धा आम्ही आमच्या शाळेत तयार करतो. तसंच या भाजीला लागणारं तुषार सिंचन हे सुद्धा आम्ही आमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनीच केलं आहे व त्यामुळे भाजीला पावसासारखं रिअल पाणी मिळतं.